अमिताभ आणि रेखा ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी। त्यांच्यातलं नातं बॉलिवूडसाठी दंतकथा बनलंय। गेली 33 वर्ष त्यांनी एकत्र येण्याचं टाळलं, पण अखेर ते समोरासमोर आले आणि गेल्या 3 दशकांपासून दुराव्याचा हा सिलसिला अखेर संपला। बॉलिवूडच्या 2 आयकॉन्सवरच आहे आजचा स्पॉटलाइट सिलसिला। रेखा आणि अमिताभ या 2 नावांची जादू काही औरच। हे दोघे एकत्र आले की त्यांची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा रंगते आणि आताही तेच घडलंय। बॉलिवूडसह तमाम सिने रसिकांना ज्या प्रसंगाची प्रतीक्षा होती तो अनपेक्षितपणे प्रत्यक्षात आला, पण त्यासाठी तब्बल 33 वर्षांचा काळ जावा लागला। बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय आणि चर्चित जोडी महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांची भेट झाली। मुंबईत स्क्रीन अवॉर्डसाठी हे दोघेही समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांना नमस्कारही केला। हे दृश्य बघितल्यानंतर अनेकांना या जोडीनं केलेल्या सिलसिला सिनेमाची नक्कीच आठवण झाली असेल। एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए। अमिताभ रेखा या जोडीनं 80च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले आहेत। रेखा आणि अमिताभ ही जोडी त्या काळातली सर्वात हॉट जोडी मानली जात होती। त्यांचं कथित प्रेम प्रकरण तर बॉलिवूडसाठी दंतकथा बनलंय। मजबूर ये हालात इधर भी है उधर भी, तन्हाई की एक रात इधर भी है उधर भी। बॉलिवूडच्या सुपरहिट जोडीमध्ये आजही रेखा अमिताभचं नाव सर्वात वरच्या क्रमांकावर आहे, पण रियल लाईफ मध्ये त्यांचा हा सिलसिला अधुरा राहिला। रस्म उठा दें, दीवार जो हम दोनों में है आज गिरा दें, क्यों दिल में सुलगते रहे लोगों को बता दें, हाँ हमको मोहब्बत है, मोहब्बत है। अमिताभ रेखा यांचं प्रेम असल्याची त्या काळी बॉलिवूडमध्ये चर्चा होती। तुम वो कहती, तुम इस बात पे हैरान होती, तुम उस बात पे कितनी हंसती, तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता। मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं। अमिताभ, जया आणि रेखा यांच्यात लव्ह ट्रायंगल असल्याचं बोललं गेलं। 1981 मध्ये रिलीज झालेल्या सिलसिला हा रेखा अमिताभ या जोडीचा शेवटचा सिनेमा ठरला। त्यानंतर त्यांनी एकमेकांपासून दूर राहणंच पसंत केलं। पण जवळपास 33 वर्षांनंतर त्यांची योगायोगानं स्क्रीन अवॉर्डच्या निमित्तानं भेट। केवळ नजरानजर झाली असं नाही, तर एकमेकांना नमस्कारही त्यांनी केला आणि त्यांच्यातला हा दुरावा अखेर संपला। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। रेखा, अमिताभ आणि जया बच्चन यांच्या प्रेमाचा त्रिकोण असल्याची चर्चा होती आणि त्यामुळेच रेखा अमिताभ यांच्यात पुढे दुरावा निर्माण झाला। पण मंगळवारी जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा वेगळं चित्र होतं। स्क्रीन अवॉर्डच्या निमित्तानं अमिताभ, रेखा आणि जया बच्चन यांची भेट झाली।
बॉलिवूडसाठी हा एक अविस्मरणीय क्षण होता, कारण हिंदी सिनेसृष्टीतील हे 3 असे कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा असा ठसा उमटवला असून आजही त्यांचा बॉलिवूडवर प्रभाव आहे. जया बच्चन आणि अमिताभ यांच्या रील आणि रिअल लाईफमध्ये एक अस्पष्ट रेखा असल्यामुळेच त्यांची भेट बॉलिवूडच्या चर्चेचा विषय बनली आहे. क्यों मेरा घर तबाह कर रही है? अपना घर भी तो भोग रही हूँ. अगर आप समझती हैं कि आप उनको मुझसे छीन कर ले जाएंगी तो आप ये गलत सोच रही हैं. ये विश्वास है आपका? जी हाँ, ये मेरा विश्वास है. आप अपने विश्वास के साथ रहिए, मुझे मेरे प्यार के साथ रहने दीजिए. रील लाईफवरचा हा सिलसिला रिअल लाईफ मध्येही कायम असल्याची अनेक वर्षांपासून हिंदी सिनेसृष्टीत चर्चा आहे. रेखा, अमिताभ आणि जया बच्चन यांच्यातील हा त्रिकोण दिवंगत सिने दिग्दर्शक यश चोप्रा यांनी रुपेरी पडद्यावर मांडण्याचं धाडस 1981 मध्ये केलं होतं. 80च्या दशकात सिलसिलाचा मोठा गाजावाजा झाला होता. त्या काळच्या ह्या 3 बड्या स्टार्सची रिअल लाईफ सिल्वर स्क्रीनवर पाहायला मिळणार म्हणून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये मोठी गर्दी केली होती. इधर भी है उधर भी. कहने को बहुत कुछ है मगर किससे कहें हम? कब तक यूं ही खामोश रहें और सहें हम? दिल कहता है दुनिया की हर एक रस्म उठा दें, दीवार जो हम दोनों में है आज गिरा दें. क्यों दिल में सुलगते रहें, लोगों को बता दें, हाँ हमको मोहब्बत है, मोहब्बत है. तुम होती तो कैसा होता? तुम ये कहती, तुम वो कहती, तुम इस बात पे हैरान होती, तुम उस बात पे कितनी हंसती. तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता. मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते. खरं तर रेखा आणि जया बच्चन ह्या दोघी समकालीन अभिनेत्री, एकेकाच्या स्पर्धक असलेल्या ह्या 2 अभिनेत्री जेव्हा भेटल्या तेव्हा केवळ औपचारिकता म्हणून त्या भेटल्या नाहीत, तर त्यांच्यातला जिव्हाळाही बऱ्याच वर्षांनंतर पाहायला मिळाला. रेखा आणि जया बच्चन यांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला होता. सिलसिला सिनेमानंतर अमिताभ रेखा सिनेमात एकत्र दिसले नाहीत. तसंच त्यांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्याचं टाळलं. मात्र स्क्रीन अवॉर्डच्या निमित्तानं त्यांची भेट झाली आणि बॉलिवूडच्या इतिहासात आणखी एका घटनेची नोंद झाली. अमिताभ, रेखा आणि जया बच्चन यांची ही भेट पाहता त्यांच्यातला दुराव्याचा सिलसिला काही प्रमाणात का होईना कमी झाला असल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. रेखा आणि अमिताभ यांच्यातल्या हळुवार नात्याची त्याकाळी बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा झाली. रुपेरी पडद्यावर ही जोडी हिट होती, तसंच वास्तवातही त्यांच्या नात्याची वीण घट्ट होती. जुस्तजू जिसकी थी उसको तो ना पाया हमने, जुस्तजू जिसकी थी उसको तो ना पाया हमने. उमराव जान मधलं हे गाणं जेव्हा रेखावर चित्रित केलं जात असेल तेव्हा हे आपल्या आयुष्याचं वास्तव आहे याचा तिनं स्वप्नातही विचार केला नसेल. अमिताभ बच्चन आणि रेखा ही जोडी सिनेरसिक कधीच विसरू शकणार नाही आणि कदाचित रेखा बस एक बार मेरा कहा, बस एक बार मेरा कहा मान लीजिए. गेल्या काही वर्षांपासून भलेही रेखानं आपल्या आठवणींच्या खिडक्या कवाडं बंद केली असली तरी एकेकाळी ती आपल्या प्रेमाविषयी खुल्लमखुल्ला बोलण्यास घाबरत नसे.
आपल्या जीवनात अमिताभ या 4 अक्षरांना खूप महत्त्व असल्याचं रेखानं एका मुलाखतीत सांगितलं होतं। रेखानं जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि त्यावेळची रेखाही काही वेगळीच होती। पण दो अंजानेमधून ही जोडी एकत्र आली आणि रेखाचं आयुष्यच बदलून गेलं। प्रकाश मेहराच्या मुकद्दर का सिकंदरमध्ये रेखा अमिताभ या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि पुढे या दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले। रुपेरी पडद्यावरच्या या प्रेमाला वास्तवाची किनार होती। सुहाग, मिस्टर नटवरलाल, गंगा की सौगंध, नमक हराम, खून पसीना असे एका पाठोपाठ एक चित्रपट येत गेले। याच दरम्यान रेखा आणि अमिताभ यांच्यातल्या नात्याची वीण घट्ट झाल्याचं बोललं जातं। रेखा आणि अमिताभ यांचे हे राज जास्त काळ राज राहिलं नाही। आता त्यांच्या प्रेमात अडथळे येऊ लागले होते। कब तक यूं ही खामोश रहें और सहें हम? दिल कहता है दुनिया की हर एक रस्म उठा दें, दीवार जो हम दोनों में है आज गिरा दें। क्यों दिल में सुलगते रहें, लोगों को बता दें, हाँ हमको मोहब्बत है, मोहब्बत है। आपण कुठं जात आहोत याची रेखा आणि अमिताभ यांना पुरेपूर जाणीव होती। तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती, तुम वो कहती, तुम इस बात पे हैरान होती, तुम उस बात पे कितनी हंसती, तुम होती। आपलं कुटुंब सोडून दूर जाणं अमिताभ यांना शक्य नव्हतं, त्यामुळेच त्यांनी रेखापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला। मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं। क्यों मेरा घर तबाह कर रही है? अपना घर भी तो भोग रही हूँ। अगर आप समझती हैं कि आप उनको मुझसे छीन कर ले जाएंगी तो आप ये गलत सोच रही हैं। ये विश्वास है आपका? जी हाँ, ये मेरा विश्वास है। आप अपने विश्वास के साथ रहिए, मुझे मेरे प्यार के साथ रहने दीजिए। रेखा अमिताभ ही जोडी यशाच्या शिखरावर असताना यश चोप्रांनी त्यांना घेऊन सिलसिलामध्ये प्रेमाचा त्रिकोण रुपेरी पडद्यावर आणला आणि या जोडीचा हा शेवटचा सिनेमा ठरला। खरं तर या जोडीला पुन्हा एकदा एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्याची इच्छा असलेल्या त्यांच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही। बॉलिवूडमध्ये नुकतीच तशी चर्चाही सुरू झाली होती। आयुष्याच्या कहाणीनं भलेही रेखा अमिताभ यांना एकमेकांपासून दूर केलं असलं तरी एका पाठोपाठ येणाऱ्या त्यांच्या जन्मतारखांचा योग हा एक योगायोगच म्हणावा। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। रेखा आणि अमिताभ ही जोडी आजही बॉलिवूड प्रेमींची फेवरेट जोडी आहे आणि त्यामुळेच त्यांच्याविषयीची प्रत्येक गोष्ट त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असते। पण ही जोडी म्हणजे तमाम सिने रसिकांसाठी एक कोडं बनून राहिलंय। स्क्रीन अवॉर्डमध्ये अमिताभ रेखा या बॉलिवूडच्या बहुचर्चित जोडीची भेट झाली आणि बॉलिवूड प्रेमींच्या आठवणी ताज्या झाल्या। काही दिवसांपूर्वीच या दोघांचा विमानातील हा फोटो सोशल मीडियावर झळकला आणि अशाच प्रकारे त्याची मोठी चर्चा झाली। रेखा आणि अमिताभ ही बॉलिवूडमधील अशी 2 नावं आहेत जी कोणीच कधीच विसरू शकणार नाहीत। जीवनात माणसाला एकदाच खरं प्रेम होतं आणि त्यामध्ये जर अपयश आलं तर आयुष्यभर मनात त्याची सल कायम राहते। बस एक बार मेरा कहा मान लीजिए। रेखा आणि अमिताभ यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं। रेखाच्या नयनांचे अनेक दिवाने होते आणि आजही अशा दिवाण्यांची कमी संख्या नाही। पण रेखानं अमिताभवर जीव ओवाळून टाकला। रेखा आणि अमिताभ यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं आणि त्यामुळेच एक शब्दही न उच्चारता त्यांना एकमेकांचा हालेदिल कळत असे।
दो अंजाने सिनेमापासून त्यांच्या प्रेमाचा सिलसिला सुरू झाला. कोई मेरे साथ चले ना चले, मुझे कोई साथी मिले ना मिले, पर जाना है जरूर कहीं दूर. या जोडीनं मुकद्दर का सिकंदर, मिस्टर नटवरलाल, सुहाग, राम बलराम असे ओळीनं हिट चित्रपट दिले. रुपेरी पडद्यावर ही जोडी हिट ठरली होती. तुझको दिल दे दिया परदेसिया, परदेसी. तसंच पडद्यामागे बरंच काही घडत होतं. अमिताभ आणि रेखा सिनेमाच्या सेटवर जास्त काळ एकत्र घालवत असल्याची त्या काळी चर्चा होती. मैं कहती हूँ तूने मेरा दिल ले लिया. पण यश चोप्राचा सिलसिला हा या जोडीचा शेवटचा सिनेमा ठरला. रात इधर भी है उधर भी, कहने को बहुत कुछ है मगर किससे कहें हम, कब तक यूं ही खामोश रहें और सहें हम. दिल कहता है दुनिया की हर एक रस्म उठा दें, दीवार जो हम दोनों में है आज गिरा दें. क्यों दिल में सुलगते रहें, लोगों को बता दें, हाँ हमको मोहब्बत है, मोहब्बत है. यानंतर या खास शो मध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास